आज मोघाडी महसूल मंडळ येथे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे सरपंच, सर्व तालुका स्तरावरील अधिकारी, सर्व क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी आणि पत्रकार मंडळी। आपल्याला माहिती आहे की राजस्व अभियान हा अभियान साधारणतः 2011-12 पासून दरवर्षी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जातं आणि हा महसूल विभागाचा आजपर्यंतच्या इतिहासामधील सर्वात मोठा हा लोकांसाठी जे आहे, लोकांच्या ठिकाणी गावात जाऊन त्यांना सेवा देण्याचा सर्वात मोठा शासनाचा उपक्रम आहे। आणि या पाठीमागं शासनाची प्रमुख भूमिका हीच आहे की शेतकऱ्यांना त्यांची कामं सोडून जे आहे ते तालुका स्तरावर येऊन त्यांची कामं होण्यापेक्षा आपण शेतकऱ्यापर्यंत बांधावर जाऊन त्यांना त्यांची कामे त्याच ठिकाणी कशी उपलब्ध करून दिल्या जातील किंवा करता येतील ह्या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। चालू वर्षी महसूल विभाग, माननीय महसूल मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपल्याकडे एकूण 5 मंडळ आहेत। मार्चमध्ये 3 मंडळामध्ये हे राजस्व अभियान शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि आता 14 तारखेला परत भोकर या ठिकाणी या शिबिराचं आयोजन होईल। आज या ठिकाणी विविध विभागाचे जे आहे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत। मग त्यामध्ये पंचायत समिती असेल, आरोग्य विभाग असेल, महिला व बाल विकास असेल, सेतू केंद्र असतील, तहसील असेल, MSCB असेल, तालुका भूमी अभिलेख असेल, या सर्व विभागाचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत। अंदाज कमिटीचा दौरा असल्यामुळे त्याची पण तयारी करायची असल्यामुळे मला काही कारणास्तव जायचं आहे, त्यामुळे मी लवकरच माझं 2 शब्दामधलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करून मी जाणार आहे। परंतु हा कार्यक्रम दिवसभर चालू राहील। हे शिबिर 1 दिवस घेतलं म्हणजे आपलं काम संपलं किंवा आमचं काम संपलं असा विषय नाही। आपण कधी पण समजा आपल्याला अडचणी असतील, मला असेल, मंडळ असेल किंवा तालुका स्तरावरील अधिकारी असतील किंवा आपण जो तालुका लोकशाही दिन दर महिन्याला घेत असतो त्या ठिकाणी आपण आपले काही अडचणी प्रश्न उपस्थित जर केले तर आम्ही निश्चितपणानं ते इतर विभागाचे जरी असतील तर आम्ही त्या अडचणी सॉल्व आम्ही करून निश्चितपणानं आपल्याला न्याय देऊ। आता आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपल्याला जो विषय फेरफारचा राहायचा, आता दिवसेंदिवस त्याच्यामध्ये सोपी पद्धत देऊन काही दिवसाला त्याच्यामध्ये असे पण चेंजेस होणार आहेत की रजिस्ट्री झाल्याच्या नंतर रजिस्टर डॉक्युमेंटला काही ऑब्जेक्शन राहण्याचं कारण नाही, 15 दिवसात ऑटोमॅटिक फेर मंजूर होऊन जाईल। आणि या ठिकाणी सांगतो मी, जिल्ह्याला जर समजा आपले 15 दिवस फेरफारची मुदत असते तर जिल्ह्याचं जर ॲव्हरेज 26 दिवसात मंजूर करायचं जर असेल तर आपल्या तालुक्याचं 22 दिवसामध्ये आहे। म्हणजे आपण जिल्ह्यामध्ये जे आहे जे काही फेरफार असतात तर ते फेरफार वेळेमध्ये मंजूर करण्यामध्ये नंबर 1 किंवा नंबर 2ला आहो। आणि त्यामध्ये निश्चितच आमचे तलाठी, मंडळाधिकारी यांचं खूप मोठं योगदान आहे की जे वेळेमध्ये लोकांचे कामं करतात। आता आमचं प्रमुख प्राधान्य जे आहे ते रस्त्यासाठी आमचं राहील। आणि आपल्याला माहिती आहे की मागं जे आहे पहिलं आपण EGSमध्ये रस्ते केले, मागं मातोश्री शेतपानंद रस्ते योजना होती। आता मागील 2-4 महिन्यामध्ये जे आहे याच्यामध्ये बदल होऊन मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना ही शासनानं योजना काढलेली आहे आणि त्या अंतर्गत 1 किलोमीटरचा रस्ता ज्याला 20 ते 25 लाख रुपये देऊन मागे EGSमध्ये जसे आपण मजबूतीकरण केलं तशा पद्धतीचे रस्ते होणार आहेत। आपल्या तालुक्यामधील सर्व रस्त्याचं जे आहे ज्यांना क्रमांक देणं, आपल्याला माहिती आहे की क्रमांक जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याला निधी उपलब्ध होत नाही। तर आपल्याकडे जवळपास असे नकाशावर असलेले, नकाशावर नसलेले, त्याच्यात अतिक्रमण असलेले, अतिक्रमण मुक्त असलेले असे जवळपास 961 रस्त्याची यादी, ज्याच्यामध्ये ABCD आणि ABC म्हणजे नकाशावर असलेले, मग त्याच्यात 2 लाईनचे रस्ते असतील, 2 डॉटेड असेल, सिंगल लाईनचे असेल, आणि D आणि E म्हणजे नकाशावर नसलेले, मग ज्याच्यामध्ये शिवपानंद रस्ते असतील किंवा जे काही नकाशावर नाहीत वहिवाटीचे रस्ते ते असतील, अशी यादी आपली पूर्ण झालेली आहे। आणि याला जे आहे जसं जसं शासनाकडून निधी उपलब्ध होईल तसं त्याला मंजुरी देण्याचे अधिकार SDO साहेबांना आहेत, तसं मंजुरी देऊन येत्या काळामध्ये जे आहे ते हे संपूर्ण रस्ते जे आहे ते टप्प्याटप्प्याने मोकळे करून आणि जे मोकळे असतील त्याचं मजबूतीकरणाचं काम होणार आहे। आणि ह्या मुख्यमंत्री बळीराजा शिवपानंद शेतपानंद रस्ते जी योजना आहे याची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिटी आहे आणि त्याचे अध्यक्ष आपल्या सन्माननीय आमदार मॅडम श्रीजयताई आहेत।
आणि त्याच्या सदस्य सचिव जे आहे ज्यांना मंजुरी देण्याचा अधिकार आहे ते SDO साहेब आहेत. आणि बाकीचे तालुकास्तरीय अधिकारी असतील, मग PI असेल, TLR असतील, मी असेल, BDO असतील, हे त्याच्यामध्ये मेंबर म्हणून काम करणार आहेत. तर आपण पावसाळ्याच्या अगोदर जे आहे मोठ्या प्रमाणात आपण रस्ते लोकांना शेतीसाठी जूनच्या अगोदर जे आहे उपलब्ध करून देण्यासाठी आपण काम करणार आहोत. मागील 2 दिवसांमध्ये जे आहे मी एक चेतगिरीचा 3 किलोमीटरचा चेतगिरी माझ्या गावाकडे जाणारा पारडी वैजापूरकडे जाणारा एक पानंद रस्ता होता, तो आम्ही सकाळपासून रात्री 7 वाजेपर्यंत शेतकऱ्याशी त्यांच्यासोबत चर्चा करून जे आहे सामोपचारानं आम्ही तो खुला करून दिला. कालसुद्धा 3 किलोमीटरचा आमठाणा आणि भुरभुशी त्यांचा शिवरस्ता होता, ते सुद्धा रस्ता आम्ही शेतकऱ्यासोबत चर्चा करू. मग काही ठिकाणी 33 फुटाचा असते, शेतकऱ्याचं नुकसान होऊन कमी जास्त असं करून जे आहे ते पण आम्ही मोकळा करून दिला. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे आपल्यालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, ज्यावेळेस ज्या गोष्टीची गरज असेल तर त्याचं आपल्याला काम करणं आवश्यक असते. म्हणून आता आम्ही हा पुढचा एप्रिल महिना आणि मे महिना हे 2 महिने जे पण आमच्याकडे शेती रस्त्याचे माझ्याकडे प्रकरणं असतील चालू, त्याच्यामध्ये जे शासन निर्णय जो आहे आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता, विषय असा आहे की जो नकाशावर रस्ता असतो त्याची मालकी शासनाची असते. तर त्याच्यावर अतिक्रमण करणं म्हणजे जर उद्या जर काही जर अडचणीचा विषय जर झाला आणि लोक ऐकत जर नसतील तर त्याच्यामध्ये गुन्हासुद्धा दाखल होतो आणि तशी तरतूद आहे. कारण तुम्ही शासनाच्या मालमत्तेवर एखाद्यानं अतिक्रमण करणं म्हणजे ते शासनाचं नियमाचं उल्लंघन करण्यासारखं असते. आता आम्हाला त्याच्यामध्ये शेतकरी आहे कोणतरी, त्याला रस्ता आहे, रस्ता तर लागणारच आहे, आम्ही एवढ्याच उद्देशानं काम करतो, आम्ही दुसरा कोणता उद्देश कोणाला त्रास देणं आमचं नसते. माझी आजच्या शिबिराच्या अनुषंगानं सर्वांना विनंती राहील की आपलंच बांधव शेतकरी आहे, तुमचं शेत पूर्ण हिरवगार आहे, बाजूला रस्ता अडवलं त्याचं शेत पडीत आहे, तर हे कुठंतरी जसं सतीशनं एक छोटी कथा सांगितली, परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश आणि बोध जर घ्यायचा जर म्हटला तर खूप मोठा असतो. मी बऱ्याच वेळेस मी सांगत असतो, ज्यावेळेस छोट्या मोठ्या अडचणीसाठी मी बांधावर जातो तर इथं आमिर खान असतील किंवा नाना असतील, नाम फाउंडेशन असेल, पाणी फाउंडेशन असेल किंवा CSR मधून काम करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या असतील, ह्या शेतकऱ्यासाठी शेतकरी कप, वॉटर कप, पाणी अडवलं पाहिजे, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे, गट शेती केली पाहिजे, याच्यासाठी पूर्ण देशभर बोंबरत फिरायचं की जे मुंबईमध्ये दिल्ली बसलेला माणूस मोगाळीमध्ये येऊन त्या शेतकऱ्यासाठी काम करायचं आणि इथला एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला अडवणूक करायचं, हे कुठंतरी योग्य वाटत नाही. कारण अडचण आणि वेळ जे आहे कोणावरही सांगून येत नाही. समजा आज मी तर आहे, उद्या काय होईल काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की आम्ही इथं येऊन तुमची काळजी जशी करतो तर तुम्ही आजूबाजूला असून आपल्या शेतकऱ्याबद्दल तुमच्यामध्ये तेवढी सद्भावना असली पाहिजे. त्याला काही अडचण जर असेल तर तुम्ही दूर केली पाहिजे, स्वतःहून अडचण निर्माण केली नाही पाहिजे. म्हणजे पूर्वी जे परिस्थिती होती तीच परिस्थिती आज बी बऱ्याच ठिकाणी दिसून येते. म्हणजे आजही विषय असं होते की शेत पडीत राहते, धुऱ्यासाठी भांडण चालूच राहते. खालची आंब्याची पट्टी तुझ्यासाठी काढलेली, वरची केळीची त्याच्यासाठी काढली, स्वतःसाठी काय ठेवलं मला अजूनही कळत नाही. म्हणजे गावाकडे असत ते तुम्ही बघितलेलं भांडण असत राहतात. खालची आंब्याची पट्टी पूर्ण 2 एकरची तुझ्यासाठीच आहे. अरे बाबा, खालची त्याच्यासाठी, वरची त्याच्यासाठी, पुढची एकासाठी, मागची एकासाठी, तुझ्यासाठी काय ठेवणार आहे बा. तर एक गोष्ट आहे, कधी पण लक्षात ठेवा, जर तुम्ही 1+1 जर केलं तर 2च येते आणि 1-1 केलं तर 0च येते. भांडणामधून कोणाचा फायदा जर असं उदाहरण काही कधी काही तुमच्या बी नसेल, माझ्यात बी काही कधी पाहण्यामध्ये नाही भांडणं केले आणि त्याचा काही फायदा झाला. परंतु आपण जर भांडणं न करता सामोपचाराने एखाद्या गोष्टीमध्ये जे आपण लोक अदालत कोर्टामध्ये सुद्धा चालते, तर त्याच्या पाठीमागची कोर्टाची भूमिका तीच असते की शेतकरी गोरगरीब कुठून तरी यायले, 1-2 एकरवाले काहीतरी बाहेर ऑटोवाले कोणतरी भांडणं करायत कोर्टाच्या चक्रामध्ये कामधंदा सोडून, तर सामोपचाराने त्यांचं भेटलं पाहिजे. म्हणूनच लोक अदालत जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये, मग जिल्हा लोक अदालत असेल, तालुका असेल, मागं आपल्याला माहीत असेल आपण फार मोठा लोक अदालतचा कार्यक्रम जे आहे ते आपल्या क्रिकेटच्या स्टेडियमवर किनवटच्या रोडला जिथं हायकोर्टाचे जज आले होते. म्हणजे हायकोर्टाचे जजसुद्धा तुमचे भांडणं मिटवण्यासाठी इथं यायचं आणि तुम्ही रोज भांडणं करायचं. म्हणजे आता सुप्रीम कोर्टच मोगाळीमध्ये आणायचं राहिलं समजा. म्हणजे मी तुमचं मोगाळी म्हणून उदाहरण द्यायलो, तुमचं गाव म्हणून नाही, तुमचं गाव चांगलं आहे. परंतु ह्या गोष्टी शासनाच्या भूमिका ज्या आहे लोकांनी आपल्यासाठी करावं असं आपण कायम अपेक्षा ठेवतो, परंतु आपणही आपल्यासाठी काहीतरी करू याचा आपण विचार करत नाही. याचा विचार सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत शासन प्रशासन सर्वच जण जे आहे ते पॉझिटिव्ह असतात, त्यांच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये निगेटिव्ह भावना नसते. आज परिस्थिती अशी आहे
की तुम्ही जे टाकायले ते तुमच्या हातात येईपर्यंत काहीच गॅरंटी नाही. म्हणजे तुम्ही आज टोटल लावून बसायचं की मला 10 लाखाची केळी होत आहे आणि कुठेतरी गारपीट व्हायची आणि टाकलेले 3-4 लाख रुपये उत्पन्नसुद्धा म्हणजे खर्चसुद्धा आपला निघायचं नाही. तर ही परिस्थिती भयानक आहे शेतकऱ्याची. याची जाणीव आम्हाला अंतःकरणापासून आहे. त्याच्याबद्दल आम्ही आमच्या मनामध्ये एखादं शेतकऱ्याचं काम जर असेल तर ते केलं तर आम्हाला त्याचं समाधानच आहे. आम्ही कधी शेतकऱ्याच्या विरोधात किंवा त्यांना अडचण व्हावं असं काम आम्ही करणार नाही. आज या समाधान योजनेच्या शिबिराच्या अनुषंगानं एवढं सांगतो, आज जे काही या ठिकाणी स्टॉल असतील, विभाग असतील, त्या सर्वांचा आपण या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आजचं एक दिवसाचं समाधान करून आमचंही समाधान होणार नाही, तुमचंही होणार नाही. शिबिर जरी नसलं तर आमचे ऑफिसचे दारं जे आहे ते कायम आपल्यासाठी सर्वांसाठी सदैव खुले आहेत. कोणालाही कुठली जर अडचण असेल तर आपण डायरेक्ट आम्हाला कार्यालयामध्ये येऊ शकता, फोन करू शकता, मेसेज करू शकता, आपली कामं करून घेऊ शकता. मी आज या ठिकाणी मला बोलावलं, सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल आयोजकाचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी शिबिराच्या अनुषंगानं शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या शिबिराचं लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.